नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर ताहिर शाह फकीर सर. हॅलो ते सर. मागच्या काही वर्षांपासून या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतायत. मग त्यामध्ये काही रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स असतील, स्वतः बिल्डर डेव्हलपर म्हणून पण ते होय. काम करतायत, कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतायत. अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर ते काम करतायत. त्यांच्या आजवरच्या या प्रवासाबद्दल आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी मला विचारायचं ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल. म्हणजे तुमची शाळा कुठली होती, कॉलेज हं, कुठलं होतं आणि या फील्डमध्ये येण्यामागचं इन्स्पिरेशन कोण होतं? हं. काय सांगाल? माझं नाव ताहिर शालम शाह फकीर. मी उर्दू शाळा झाल्या माझी. नंतर ना आमचे वडीलचं स्वप्न होतं की मला इंजिनिअर करायचं. म्हणून त्याच्यानंतर मी डिप्लोमाला ॲडमिशन घेतलो एम.डी. जाधव भोसेला. त्याच्यानंतर बी.टेक केलं संजय बोखरे कॉलेज सांगलीला. त्याच्यानंतर कॉलेज करत करत मी वडिलांसंग साईटवर जायचं, एक्सपिरियन्स घ्यायचं आणि माझे गुरु म्हणजे माझे वडीलच आहेत. सगळे एक्सपिरियन्स माझे वडीलच दिलेत मला. बाकीचं फार म्हणजे असं कॉलेजचं नॉलेज मला काही साईटवर आलं नाही. सगळं नॉलेज माझे वडीलच दिल्यात. बाकीचं आमचे वडील मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत. अपार्टमेंटचे वगैरे कामं घ्यायची तिने. त्याच्यानंतर मी या फील्डमध्ये आल्यानंतर थोडं ॲडव्हर्टाइज झाली. नंतर बंगलोची कामं यायला चालू झाली, ड्रॉइंगची कामं यायला चालू झाली. आता मी स्वतः माझे बंगलो स्कीम स्वतः चालू केले. वाह! आणि मग स्वतः पहिला केलेला प्रोजेक्ट कुठला होता? इंडिव्हिज्युअल? इंडिव्हिज्युअल स्टार्टिंगला मी प्लॅनिंगच चालू केलं. प्लॅन हं. काढून द्यायचं. फार म्हणजे प्लॅन काढून दिलं. त्याच्यानंतर छोटे-छोटे कामं यायला चालू झाली, की कन्सल्टिंगवर हे करा, ते करा. मग ते चालू करत नंतरनं आमच्या वडीलच्या त्यांच्या मित्रामध्ये कामं यायला चालू झाली, की तुमच्या पोरग्याला सांगून तेवढं प्लॅनिंग करून दे. नंतरनं घर बांधायला चालू केलं. नंतर विथ मटेरियल कामं यायला चालू झाली. त्याच्यानंतर आता रुटीन बसलं विथ मटेरियल कामं असतात. बंगलो स्कीम असतात. त्याच्यानंतर अपार्टमेंटसुद्धा आपण विथ मटेरियल घेतोय. वाह! त्यामुळे प्रवास फार चांगला चालू चांगला, झालाय. चांगला, चांगला. बरोबर आहे. आता येऊया काही टेक्निकल प्रश्नांकडे. त्यातला एक म्हणजे तुम्ही ज्या भागात आता काम करताय, त्यामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे. हं. तर अशा अनस्किल्ड लेबर बरोबर काम करतानाचा तुमचा अनुभव कसा आहे आणि तुम्ही काय काळजी घेता साईटवर? काळजी म्हणजे आता कामगार तर खूप दमवतात सोडा. ह्या हं. फील्डमध्ये हं, कामगारचं हं. काय खरं नाही. हं. बाकीचं काय थोडं रोज रुटीन देऊन साईटवर व्हिजिट देऊन काम बऱ्यापैकी चांगलं होऊन दे, हं, या हं. हिशोबाने आम्ही लक्ष देऊन काम करून घेतोय. बाकीचं काय आपलं आयकॉन स्टीलच्या बाबतीत सांगायचं म्हटल्यावर खूप चांगला स्टील आहे आणि लाईट वेट पण आहे आणि आम्हाला परवडतंय. इंजिनिअरसाठी परवडण्यासारखी स्टील आहे म्हणजे आयकॉन स्टील. आम्ही वाह! आता कानकानी साहेबाकडनं जे डीलर आहेत, सुरेश कानकानी हं, हं. त्यांच्याकडनं आम्ही आयकॉन स्टील म्हणजे खूप वर्ष झालं आता घ्यायचं चालू झालंय. दुसरं बरं. स्टील आम्ही काय वापरायचं बंद केलं. त्याच्या अगोदर दुसरं स्टील वापरत होतो. हं. आयकॉन जेव्हापासून घ्यायलंय तेव्हापासून हेच स्टील वापरायलोय. बरं. दुसरं तुम्ही आता वेगवेगळ्या रेसिडेन्शियल प्रोजेक्टवर पण काम करता. हं. तिथं त्या कस्टमरचं बजेट पण वेगळं-वेगळं असेल बरोबर आणि की. ते कस्टमर तुम्हाला म्हणत असेल, की एवढ्याच बजेटमध्ये आता घर बसवून द्या. हं, तर अशा वेळेला बजेट आणि क्वालिटी हं. या दोन्हीचा बॅलन्स कसं करता तुम्ही? क्वालिटी म्हणजे सांगू काय, मी आर-सी-सी बांधकाम प्लास्टरमध्ये काय कॉम्प्रोमाईज करत नाही. जे कॉम्प्रोमाईज करायचं आहे ते कलर म्हणा, पुट्टी म्हणा, जे फिनिशिंग वर्क आहे, ते त्यामध्ये मी स्टार्टिंगला सांगून त्यामध्ये कंपॅरिझन करतो. खरं आर-सी-सी बांधकाम आणि प्लास्टरमध्ये जराही मी कॉम्प्रोमाईज काय करत नाही. बरोबर. दुसरा आता एक वेगळा प्रश्न आहे, तो म्हणजे तुम्ही आता यंग आहात, इंजिनिअर आहात, सांगलीमधले आहेत मूळचे. तर सांगली जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन असं जर विचारलं, तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात किंवा कुठले सेक्टर येतात, क्षेत्र येतात, हं, ज्याच्यावर आता काम झालं पाहिजे जर पुढच्या 10-15 वर्षात सांगलीचा चांगला विकास आपल्याला करायचा असेल, हं, सांगलीला पुण्या-मुंबईसारखं पुढे न्यायचं असेल, हं. तर कुठल्या सेक्टरवर काम झालं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मेन पहिला जे आहे ते म्हणजे रोड. हं, रोडनं खूप आम्हाला त्रास होतोय. सांगली जिल्ह्यात जेवढं पण गाव आहेत, त्यांना सगळ्यांना सांगलीमध्ये जेवढं आहेत माणसं, सगळ्यांना त्रास म्हणजे रोडचाच होतोय आणि पोल्युशन जे आहे हं, सांगलीत हं, खूप जास्त आहे. हं, धूळ वगैरे जे म्हणतात ना, हं, खूप जास्त आहे. ते पुण्या-मुंबईसारखं रोड व्हायला असं आमची अपेक्षा आहे, की हं. काँक्रीट रोड होऊन दे म्हणून. बरोबर. तेवढं एक आहे. पण मग असे चांगले रोड करायचे असेल, तर सरकारनं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? म्हणजे सरकारनं काय स्टेप्स घेतल्या पाहिजेत अजून जर रोड चांगले करायचे असतील तर? काय काँक्रीट रोड करायला पाहिजे. हं, हं. बाकीचं चांगले कॉन्ट्रॅक्टरशी संपर्क करून, इंजिनिअरशी संपर्क करून रोड बदलायला पाहिजे. बरोबर, बरोबर. दुसरं आत्तापर्यंत काम केलेल्यापैकी एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगता येईल का? की जो प्रोजेक्ट करताना जास्त आनंद, समाधान वाटलं किंवा काहीतरी अडचणी, त्रास आल्या, पण त्याच्यावर तुम्ही काम केलंत आणि फायनली प्रोजेक्ट कंप्लीट झाला. तुम्हाला पण नाही आनंद वाटला? त्रास काय असं बऱ्यापैकी का लेबरच्या पाठीमागेच त्रास होतोय. बाकीचं काय असं ओनरकडनं आणि असं मटेरियलकडनं काय त्रास झाला नाही. बरोबर. बाकी लेबरकडनं थोडं झालंय. हं. खरं आपली बऱ्यापैकी सगळं स्कीम म्हणजे कंप्लीटच होत्यात. काय असं काही हे नाही. आणि कंप्लीट झाल्यावर जे आनंद यायचा ते हां, तर येतोय. अशा एखाद्या प्रोजेक्टबद्दल काय आठवण आहे का तुमची? की तो प्रोजेक्ट कंप्लीट झाल्यावर फार छान वाटलं?
आनंद वाटला, अभिमान वाटला. बऱ्यापैकी सगळ्या सेट मला असं संपले की वाटतंय आनंद तुम्हाला. वाटतोय, कारण बरोबर. संपलेलं, कारण 6 महिने वर्षभर काम करून जे संपल्यावर जे फिनिशिंग काम बघायचं असतं ना, ते खूप समाधान वाटतं. चांगलं असतंय. आणि तुमच्यासारखेच आता जे यंग इंजिनियर या फील्डमध्ये येत आहेत, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल एक मित्र म्हणून? सल्ला म्हणजे माझं एक नवीन जे इंजिनियर होणार आहेत त्यांना माझा एक सल्ला असणार आहे की सेटवर जास्तीत जास्त वेळ देऊन अनुभव घ्यावं, एक्सपिरियन्स घ्यावं. बाकीचं काय कॉलेजचं नॉलेज एवढं काय जास्त इम्पॉर्टंट नाही आहे फील्डमध्ये. खरं सेटवर उभारून कमीत कमी 7 तास, 8 तास, 8 घंटे असं उभारून एक्सपिरियन्स घेणं हे खूप महत्वाचं आहे. बरोबर. क्या बात आहे. सो हे होते इंजिनियर ताहिरशाह फकीर, आणि त्यांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे की या फील्डमध्ये प्रॅक्टिकल नॉलेज असणं फार महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही बरोबर. जास्तीत जास्त प्रॅक्टिकल नॉलेज घ्या आणि या फील्डमध्ये या. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार, आणि भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा.